नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता काही सोशली रिस्पॉन्सिबल असे ऑडिओ बनवूया आपण किंवा व्हिडिओ बनवूया की सोशल फॅब्रिक कसं आहे इंडियामध्ये आणि कुटुंब व्यवस्थित चाललं आहे का नाही. ओके, त्याच्याबद्दल आपण डेटा बघूया. ऑथेंटिक डेटा आहे. इंडियातला सांगतो. इंडियातला ओव्हरऑल डिवोर्स रेट इज अराउंड 1%, 1.2% वगैरे. ओके, त्यात महाराष्ट्रात सगळ्यात मॅक्सिमम आहे. ओके, 18.7%. जेवढं तुम्ही प्रगत देश किंवा राज्य बनताय तेवढं तुम्हाला समजूतदारपणा शून्य आहे तुमच्याकडे, कारण दोघंही कमवत आहेत वगैरे. कर्नाटका 12% आहे, यूपीमध्ये 8.8% आहे, वेस्ट बेंगॉल 8%, दिल्ली 7%, तामिळनाडू 7%, तेलंगणा 6.7%, ओके, केरला 6.6%. सगळी शिकलेली ही देश काय म्हणायचं स्टेट्स आहेत. आणि बिहारमध्ये 3.2% आहे. ओके, शिकलेले कमी त्यामुळे समजूतदारपणा जास्त, हे ऑटोमॅटिक असतं. आणि MP मध्ये पण 3% आहे. दिस इज व्हेरी गुड. ओके, तर बेसिक समजूतदारपणाचा अभाव आहे दोघांच्याकडे, मुलगा आणि मुलगी. त्याच्यामुळे डिवोर्स रेट वाढतं आहे. त्याच्यामुळे राष्ट्र बलवान होत नाही. राष्ट्र बलवान कसं होतं की गोईंग फॉरवर्ड जनरेट मोर पीपल फॉर द कंट्री. ओके, मग राष्ट्र बलवान होत असतं. ओके, पण चांगली गोष्ट याच्यामध्ये की भारताचा रेट 1.2% आहे. हा 1.1% सगळ्यात कमी आहे. जगात काय रेट आहे बघा, त्याच्यामुळे पॉप्युलेशन जगात कमी होते. ओके, इंडियाचा 1.1% आहे. त्यानंतर व्हिएतनामचा 60% आहे, इराण 14% आहे, अनबिलिव्हेबल. इराणचा 14% आहे, मेक्सिको 17%, ब्राझील 21%, टर्की 25%, मुस्लिम कंट्रीमध्ये सुद्धा 25%. दिस इज नॉट बिलिव्हेबल. ओके, मेक्सिको 17% सांगितलं, जपान 35%, जर्मनी 38%, UK 41%, न्यूझीलंड 41%. न्यूझीलंड इज नाव आय बिलीव्ह पीपल आर मायग्रेटिंग आउट फ्रॉम न्यूझीलंड, कारण जॉब्सच नाही आहेत तिथे. ओके, इकॉनॉमी नाही वाढत आहे. ऑस्ट्रेलिया 43%, अनबिलिव्हेबल. चायना 44, दिस इज ऑल्सो नॉट बिलिव्हेबल. USA अंडरस्टँडेबल 45%. ओके, साऊथ कोरिया 46, इटली 46. ओके, नंतर कॅनडा 47%, स्वीडन 50%. ओके, नंतर युक्रेन 70%, अनबिलिव्हेबल. लढाई चालली आहे आणि डिवोर्स 70%. रशिया 73%, अनबिलिव्हेबल. लक्झमबर्ग 79%, स्पेन 85%. म्हणजे काही लग्न टिकतच नाही स्पेनमध्ये. पोर्तुगालमध्ये पण 94%, सगळ्यात हायेस्ट आहे पोर्तुगाल. 94%. म्हणजे लग्न होत आहेत आणि लगेच ती डिव्होर्समध्ये रूपांतरित होत आहेत. फार बेकार आणि भयानक चित्र आहे सध्या. कौटुंबिक व्यवस्था ही सगळी रसातळाला चालली आहे. त्यामुळे जग पण रसातळाला जाईल की काय असं भीतीदायक चित्र निर्माण होतं आहे. त्यामुळे समजूतदारपणाचा हा अभाव आहे. आणि फायनान्शियल इंडिपेंडंट जशी इकॉनॉमी वाढते तसे दोघं नवरा आणि नवरी फायनान्शियल इंडिपेंडंट होत आहेत. त्याच्यामुळे हा फ्लिप साईड ऑफ द इकॉनॉमी की जशी GDP वाढते आहे ऑब्व्हियसली तसं डिवोर्स रेट पण वाढतो आहे. असंच त्याच्यामधनं ताळेबंद बघावं लागेल. चांगलं नाही आहे जगासाठी. ओके, पण दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. सोशली रिस्पॉन्सिबल थोडेसे काही व्हिडिओ मी करतो आहे. होप तुम्हाला हे आवडतील आणि डेटा बघून तुम्ही एकदम अवाक व्हाल. परंतु समजूतदारपणा दाखवा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगती करत राहा. थँक्यू सो मच.